लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फायनान्स मॅनेजर NOC देत नाही म्हणून एकाने संपवले जीवन, आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल। बातमी येत आहे छत्रपती संभाजीनगर येथून। छत्रपती संभाजीनगर येथील HDB फायनान्स कंपनीच्या कार्यालयामध्ये कर्जाची पूर्ण रक्कम भरून देखील NOC मिळत नसल्याने एकाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले असल्याची बातमी समोर येत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की कर्जदार मोहम्मद जहूर शेख वय 44 वर्ष राहणार करमाड यांनी ट्रक क्रमांक MH20CG 9545 या ट्रकवर HDB फायनान्स येथून कर्ज घेतले होते। तसेच नोव्हेंबर 2024 या महिन्यात कर्जाची संपूर्ण रक्कम भरून फायनान्स नील केले होते। त्यावेळी फायनान्स कंपनीचे मॅनेजर यांनी 15 दिवसात तुमच्या ट्रकची NOC येऊन जाईल असे सांगितले होते। मोहम्मद जहूर शेख यांना ट्रक विकायचा असल्याने ते NOC साठी नोव्हेंबर महिन्यापासून दर 2 दिवसाला HDB फायनान्सच्या कार्यालयात NOC घेण्याकरता चक्रा मारत होते, परंतु तेथील मॅनेजर व स्टाफ हे NOC आले नाही असे सांगून त्यांना परत पाठवत होते। 2 जानेवारी रोजी सकाळी त्यांचा मुलगा समद मोहम्मद शेख यांनी वडिलांना तणावात बघून विचारले असता मोहम्मद जहूर शेख यांनी सांगितले की ट्रकची NOC देण्यासाठी पुन्हा 30,000 रुपयांची मागणी करत आहे। मी फायनान्स मॅनेजरला व तेथील कर्मचारी यांना कंटाळलो असून माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे सांगितले होते। दुसऱ्या दिवशी NOC न दिल्यामुळे HDB फायनान्स कंपनीतच माझ्या वडिलांनी विष पिऊन आत्महत्या केली। माझ्या वडिलांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या मॅनेजर व तेथील कर्मचारी यांच्या विरुद्ध दिनांक 3 जानेवारी रोजी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय न्याय संहिता 2023च्या 108 व 3.5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत हे करत आहेत। आता काल फायनान्स कंपनीच्या ह्याच्यामध्ये विषय असा आहे, फायनान्स कंपनीमध्ये काल 2/1/2025 मोहम्मद जहूरभाई हे त्यांच्याकडे NOC मागायला गेले होते आणि बरेच दिवसांमध्ये 2 महिने अगोदर त्यांची गाडीचं पूर्ण पैशाची परतफेड झाली होती। ते NOC साठी त्यांना चक्रा घालायला लावत होते आणि ते परेशान झाले होते। त्यामुळे त्यांनी त्यांना विनंती केली, वारंवार विनंती केली, पण ते HDB फायनान्स कंपनी औरंगाबाद यांनी आपल्याकडून काही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांना विषप्राशन केलं। मेंटली टेन्शन होत होता त्यांना आणि त्यांना विषप्राशित केला। त्याच्यानंतर त्यांना प्रथम उपचारासाठी कोणीही तिथून हलवलं नाही, त्यामुळे जागीच त्यांचा किंवा इथे दवाखान्यामध्ये आल्यावर त्यांचा मृत्यू झाला। माहितीचं नाव सांगा पूर्ण। माहितीचं नाव जहूर मोहम्मद जहूर। तुमच्या भावासोबत नेमका फायनान्स कंपनीमध्ये काय प्रकार घडला होता? माझे मोठे बंधू हे HDB फायनान्समध्ये आले होते काल। त्यांचं नाव शेख मोहम्मद शेख जहूर आहे। HDB फायनान्समध्ये मागील 1-1.5 महिन्यापासून चक्रा मारत आहे NOC घेण्यासाठी। त्यांनी 10 नोव्हेंबरला पूर्ण पैसे भरून ते जे व्हेकल होतं, गाडी होती, ती नील केली होती आणि NOC घेऊन ती आपल्या दुसऱ्याच्या नावावर करायची होती गाडी, जेणेकरून पुन्हा लोन घेता येईल किंवा काहीतरी नवीन काम करता येईल। ते 1-1.5 महिन्यापासून ते HDB फायनान्सवाले दिसत चक्रा मारायला होते। काल त्यांनी सांगितलं की पुन्हा नंतर देऊ, उद्या देऊ, परवा देऊ, याचे पैसे भरा, त्याचे पैसे भरा, असं म्हणून त्यांनी तंग केलं, परेशान केलं। त्यांचा खूप छळ केला त्या बँकेवर। अशी आमची विनंती आहे प्रशासनाला, पोलिसला की त्यांच्यावर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी घेणार नाही, स्वीकारणार नाही। आता PI साहेब आले होते, त्यांनी सांगितलं की आम्ही कारवाई करू, मगच आम्ही डेड बॉडी घेऊ। आमची विनंती आहे PI साहेबांना की बाबा याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, जे दोषी आहेत त्याच्यावर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि असे प्रकरण पुढे घडू नये यासाठी त्यांनी काहीतरी 5 कठोर पावले उचलायला पाहिजे। नाव सांगा आपलं। माझं नाव शेख रफिक आणि त्यांचा लहान बंधू आहे। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री, औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।